रेशमाचे भाग 15. आनंद आणि नेहाचं रुटीन चालू असतं. आनंद आता नेहाच्या अवतीभोवती राहण्यासाठी संधी शोधत होता. वेळ मिळाला तर तिला कधी कामात मदत करत होता. ती दमलेली असली तर तो जर घरी असेल तर तिच्यासाठी स्वतःहून चहा करणं आणि तिच्या अभ्यासात मदत करणं हे सगळं तो मनापासून करू लागला. तिच्यावर असणारं प्रेम तो तिला त्याच्या वागण्यातून दाखवत होता. आपल्या प्रेमाची कबुली देण्याआधी तो तिला आपण सोबत असल्याची जाणीव करून देत होता. तिचा विश्वास जिंकत होता. नेहाला त्याच्या या बदलत्या वागण्याचं छान वाटत होतं. पण त्याहीपेक्षा त्याने आपल्याला आपली पत्नी म्हणून स्वीकारले याचा तिला जास्त आनंद होत होता. लग्न ठरलं तेव्हा गावंढळ बावळट समजणाऱ्या नेहाला आता कोणी पहिलं असतं तर ती नेहा हीच का असा प्रश्न पडला असता. तिचं राहणीमान अजूनही साधंच होतं. पंजाबी ड्रेस, लांबसडक वेणी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या. कधीतरी साडीसुद्धा ती नेसत होती. बदललेला होता तो तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. परब मॅडमच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिनं स्वतःमध्ये बदल केला. कोणतंही काम आपण करू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात आला. तिच्या वागण्यात बोलण्यातही कमालीचा बदल झाला होता. आनंदला तिचं हे बदललेलं रूप भुरळ पाडत होतं. आनंदच्या वाढदिवसाला आता फक्त 2 दिवस बाकी होते. घरकुलमध्येही सेलिब्रेशनची जोरदार तयारी चालू होती. आनंदच्या सगळ्या मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर्सांना देखील बोलवलं होतं. आनंद देखील नेहाला त्याच दिवशी आपल्या मनातलं सांगणार होता. आणि त्यानुसार तो तयारीला लागला. वाढदिवसाचा दिवस उजडलं. आनंदला त्या दिवशी जरा उशिरा जाग आली. कारण रात्री त्याच्या फ्रेंड्सनी फोन करून मेसेज करून 12 वाजताच त्याला विश केलं होतं. त्यामुळे त्याला सकाळी उठायला उशीर झाला. खिडकीतून सूर्य आत डोकावू लागला आणि त्यानं आनंदची झोप उडाली. तो उठून बसला. बाजूला पाहिलं तर नेहा कधीच उठून गेली होती. कोल्हापूरवरून आल्यानंतर तो नेहाच्या बाजूलाच बेडवरती झोपत होता. पण तरीही त्याने तिला जवळ घ्यायचं जाणून बुजून टाळलं होतं. त्यामुळे रोज सकाळी तिच्या प्रसन्न चेहऱ्याने तिचं ते गुड मॉर्निंग ऐकणं त्याला आवडत होतं. तो मुद्दाम त्यासाठी झोपून राहायचा आणि ती उठायला लागले नंतरच उठायचा. पण आज ती बाजूला नाही, आपल्याला उठवायला कशी आली नाही याचं त्याला नवल वाटलं. आपल्यासाठी काय ग्रीटिंग कार्ड वगैरे ठेवले का ते त्यांनी पाहिलं. पण तिने काहीच मेसेज ठेवला नव्हता की त्याला त्या दिवशी विश करायलाही आली नव्हती. ही माझा वाढदिवस विसरली की काय असं त्याच्या मनात येऊन गेलं. तो आपलं आवरून नाश्ता खाली करायला आला तरी तिथेही त्याला ती दिसली नाही. ऋषालीताई पेपर वाचत बसल्या होत्या. गीता मावशी त्या दोघांसाठी नाश्ता घेऊन आल्या. बघितलं तर नाश्त्याला पण काही स्पेशल दिसेना. त्याच्या बर्थडेच्या दिवशी सकाळपासून त्याच्या सगळं आवडीचं करत असत. पण आज फक्त पोहे. हे काय आज नाश्त्याला पोहे? तो तोंड वाकडं करून म्हणाला. अरे आज गीता मावशीची तब्येत बरी नाही म्हणून मीच त्यांना म्हटलं पटकन काहीतरी होईल असं करा, फार घाट घालत बसू नका. त्यांनी समजावण्याच्या सुरात त्याला म्हटलं. हां, तो मुकाट्याने खाऊ लागला. आई नेहा कुठे? त्याने विचारलं. अरे घरकुलमधून फोन आला सकाळी म्हणून ती गेली लवकर. तू झोपला होतास म्हणून मला सांगून गेली. एवढं काही झोपलो नव्हतो. उठून सांगितलं असतं तर चाललं असतं. तो काहीसा रागावून फुटफुटला. काही म्हणालास का? बरं तू येणारच ना दुपारी उद्घाटनाला? लक्षात आहे ना तुझ्या? ऋषालीताई म्हणाल्या. हो येणार आहे. नेहा नव्हती त्यामुळे त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याने नाश्ता आटपला आणि तो जायला निघाला. निघताना आईला त्याने वाकून नमस्कार केला. सुखी भव. का रे आज काही विशेष? नमस्कार वगैरे ऋषालीताई म्हणाल्या. म्हणजे? आई पण विसरली माझा वाढदिवस? तो मनात म्हणाला. काही नाही सच. तो तिथून निघून गेला. आनंद हॉस्पिटलला पोहोचला. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ सगळी मोठी रांगोळी काढली होती. सगळा स्टाफ, डॉक्टर्स, नर्स, बोर्डवाय सगळे आनंदची वाट बघत होते. तो आल्यावर सर्वांनी त्याला जोरात बर्थडे विश केलं. कोणी बुके दिले तर कोणी छोटंसं फूल देऊन त्याला विश करत होतं. सगळ्यांच्या प्रेमाने तो भारावून गेला. सर्वांचे आभार मानून तो आपल्या केबिनमध्ये आला. त्याची केबिनसुद्धा आलेल्या बुकेज आणि
फ्लॉवर्सनी भरून गेली होती. श्रीकांतरावच्या फोटोसमोर येऊन उभा राहिला आणि त्याने फोटोला नमस्कार केला. आलेले सगळे बुके त्यांनी पाहिले आणि पुन्हा येऊन आपल्या खुर्चीवरती बसला. सारखं त्याचं मोबाईलकडे लक्ष जात होतं. नेहाचा एकदा मेसेज येईल याकडे आशा लावून बसला होता. त्याच्या सगळ्या फ्रेंड्सनी त्याच्यासाठी विशेष पाठवल्या होत्या. एक रेड रोज आणि त्याच्यासोबत ग्रीटिंग कार्ड. त्याचं लक्ष वेधलं. त्यावर होतं, टू डिअर आनंद, थँक्यू मितू. आनंद मनातच म्हणाला. दुपारी 12च्या दरम्यान तो घरकुलमध्ये आला. घरकुलमधली मंडळी जमली. परब मॅडमनी आनंदचं स्वागत केलं. संस्थेचे अन्य सभासद आणि मान्यवर मंडळी देखील जमली होती. आनंदची नजर मात्र नेहाला शोधत होती, पण ती त्याला कुठेच दिसेना. शेवटी न राहून त्याने परब मॅडमला तिच्याबद्दल विचारलं. ती आहे आतमध्ये, तयार होते असं त्यांनी सांगितलं. थोड्या वेळात वाचनालयाच्या उद्घाटनाला सुरुवात केली. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत केले गेले. त्यांच्या स्वागताची जबाबदारी नेहावर होती. ती बाहेर आली आणि आनंदचं तिच्याकडे लक्ष गेलं. डार्क पिंक कलरची साडी नेसून नेहा सगळ्यांना पुष्पगुच्छ देत आनंदपर्यंत आली. तो बघतच राहिला. तिने दिलेला बुके घ्यायचंही भान नव्हते त्याला. तिनं हाक मारून त्याच्या हातात बुके दिला आणि ती पुन्हा आत गेली. मग सर्वजण वाचनालयाच्या इथे आले. आनंदच्या हस्ते त्यांच्या उद्घाटन झालं आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. बरीचशी मंडळी आली होती. आज त्याला घरकुलमधल्या कोणीही विश केलं नव्हतं. त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं. तो त्या माणसामध्ये नेहाला शोधत होता, पण त्याला ती परत दिसलीच नाही. आलेल्या मान्यवर पाहुण्यांसोबत तो जेवला. त्याला नेहाचा प्रचंड राग आला होता. तो तिची वाट बघून पुन्हा हॉस्पिटलला निघून गेला. संध्याकाळी त्याला घरकुलमधून परब मॅडमचा फोन आला. हॅलो हॅलो आनंद सर. त्यांचा आवाज काहीसा घाबरल्यासारखा होता. हॅलो, हां मॅडम बोला. तुमचा आवाज का असा येतोय? आनंदने विचारले. सर सर, नेहा. त्या एवढंच बोलल्या. नेहाचं काय? मॅडम बोला लवकर, काय झालं? त्यालाही आता काळजी वाटू लागली. सर, नेहा पायऱ्यावरून पडली. तुम्ही प्लीज लवकर इकडे या, त्यांनी घाबऱ्या स्वरात सांगितलं. काय? मी येतो लगेच, तुम्ही थांबा. त्याने फोन जवळ आपटला आणि तो पळतच बाहेर आला. गाडी घेऊन तो घरकुलच्या दिशेने निघाला. थोड्या वेळात तो घरकुलच्या दारात उभा होता. त्याने पाहिलं तर आतमध्ये फक्त काळोख दिसत होता. नेहा, परब मॅडम त्याने हाका मारल्या, पण कोणीच उत्तर दिलं नाही. इतक्यात त्याच्या समोरचे सगळे लाईट पेटले आणि पाहिलं तर संपूर्ण हॉल लाईटिंग करून सजवला होता. भिंतीवरती कागदी माळा आणि फुगे लावले होते. समोरच्या भिंतीवर डिझाईनमध्ये मोठ्या अक्षरात हॅपी बर्थडे आनंद असं लिहिलं होतं. वृषालीताई, परब मॅडम, बर्वे आजी आजोबा सगळी पुढे आली आणि सगळ्यांनी त्याला जोरात हॅपी बर्थडे विश केलं. ते सगळं बघून तो खूप भारावून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून आनंदाश्रू ओघळले. तो हसत आत आला. ते सरप्राईज बघून तो खुश झाला. मग त्याला परब मॅडमनी केलेला फोन आठवला. त्यांनी त्याबद्दल त्यांना विचारलं. त्यावर ते हसून म्हणाला, सी इज सेफ, डोंट वरी. इतकंच म्हणाले आणि बाकीच्या तयारीसाठी आत गेल्या. सगळेजण येऊन त्याला विश करत होते. आजी आजोबा, मुलं सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. मग कोणीतरी जाऊन मोठा केक घेऊन आले. तो टेबलवर नीट ठेवण्यात आला. पण केक कापण्याआधी त्याला नेहाला भेटायचं होतं. त्याने येऊन आईला तिच्याबद्दल विचारलं, पण त्याने माहीत नाही म्हणून विषय टाळला. इतक्यात मागून त्याला परब मॅडमचा आवाज आला. सर, या मॅडम आल्यात तुम्हाला भेटायला. परब मॅडम म्हणाल्या तसं त्याने मागे वळून पाहिलं. नेव्ही ब्ल्यू कलरचा अँकल लेंथ वन पीस. त्याला गळ्यापासून हातापर्यंत त्याच कलरची नेटर डिझाईन. दोन्ही बाजूला हेअर कट करून मोकळे सोडलेले केस, मोठे इयरिंग्स, हातात डायमंड ब्रेसलेट आणि एका हातात मोबाईल. लिमिटेड हाय हिल्स घालून एक मुलगी उभी होती. हॅलो आनंद, ती हात पुढे करून म्हणाली. आनंदने मागे वळाला आणि तो पाहतच राहिला. नेहा तू? त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. ती फक्त हसली. माझा तर विश्वास बसत नाही तुझा लूक बघून. त्याच्या बोलण्यातून त्याला झालेला आनंद दिसत होता. कसं वाटलं सरप्राईज? तिने हसत विचारलं. खूप छान. माझ्या आत्तापर्यंत बर्थडेचं सगळ्यात भारी सरप्राईज आहे हे, तो म्हणाला. विश यू हॅपी बर्थडे डिअर. सॉरी फॉर लेट विश. ती एका हाताने कान पकडून म्हणाली. मला वाटलं सगळे विसरले, तशीच तूही विसरली माझा बर्थडे, तो रागाने म्हणाला. असा कसा विसरेन माझ्या नवऱ्याचा बर्थडे? असं म्हणून ती त्याला मिठी मारते.
ती दोघे बोलत असतानाच आनंदची सगळी गँग आली. हां, आम्ही डिस्टर्ब केलं वाटतं, नाही ना? आत आलो तर चालेल ना? निहारने विचारलं. तसे दोघेही बाजूला झाले. अरे या ना, स्वागत आहे, आनंद म्हणाला. आनंदचे सगळे फ्रेंड्स आले. मिताली, स्नेहा, निहार, पियुष, केदार सगळ्यांनी त्याला मिठी मारून विश केलं. त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट्स त्याला दिले. मग परब मॅडमनी सगळ्यांना केक कापायला यायची विनंती केली. आनंद आणि निहा दोघांनी मिळून केक कापला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आनंदने निहाला केक भरवला. त्यानेही त्याला आपल्यातलाच छोटा तुकडा काढून भरवला आणि मग त्यांच्या सगळ्या मित्रांनी केक त्याच्या गालाला कपाळाला फासला. आनंद ओळखूही येत नव्हता. सगळे फ्रेंड्स त्याला केक भरवत होते आणि उरलेला त्याच्या तोंडाला फासत होते. एकच धमाल उडाली. मग कोणीतरी जाऊन सेल्फी काढू लागले. ग्रुप फोटो काढले. नेहा देखील खूप खुश दिसत होती. मग आनंद आपला चेहरा साफ करण्यासाठी वॉशरूमकडे गेला. तिकडे सगळे केक खाण्यात बिझी होते. नेहा आणि परब मॅडमनी केक सगळ्यांना दिला. लहान मुलं आणि आजी आजोबांना खुर्चीवर बसून त्यांना केक आणि स्नॅक्स दिले आणि बाकीच्यासाठी सेल्फ सर्व्हिस आहे ते सांगितलं. एका बाजूला त्यासाठी काउंटर ठेवले होते. प्रत्येकजण आपापल्याला हवे ते घेऊन खाऊ लागला. इतक्यात नेहाच्या लक्षात आलं की मिताली कुठेच दिसत नाही. ती मग आनंद गेला त्या वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली तर आनंदच्या मागोमाग मितालीही तिकडे जाताना तिला दिसली. ती हळूच तिच्या मागे जाऊन एका कॉर्नरला टेकून तिला दिसणार नाही अशा पद्धतीने उभी राहिली. आनंद आपला चेहरा पुसत बाहेर आला. समोर त्याला मिताली दिसली. हॅपी बर्थडे डिअर, मितालीने त्याला मिठी मारत म्हणाली. तसं मग आनंदने आपले हात बाजूला केले. ती अशी पटकन मिठी वगैरे मारेल असं त्याला वाटलं नव्हतं. हा थँक्यू मितू, तो तिला बाजूला करत म्हणाला. तरी ती त्याला तशीच चिटकून उभी होती. मितू सोड ना मला, सोड. त्याने काहीसं ओरडून तिला दूर केलं. का? तू मला असा दरवेळी झिणकारतोस का? काय कमी आहे माझ्यात? ती रागाने बोलत होती. हे बघ मितू, तू माझी फक्त चांगली मैत्रीण आहेस, बाकी काहीही नाही, आनंद म्हणाला. आनंद, आपण किती गोष्टी शेअर केल्या एकमेकांसोबत, वेळ घालवला, आठव? प्लीज, आता तू माझ्याशी धड बोलतही नाहीस, मिताली म्हणाली. असं काही नाही, मी सांगतोय की तुला, पण सगळं. आनंदलाही तिचा राग आला. हो, पण आधी इतकं नाही. आता काय नेहा जास्त जवळची झाली का माझ्यापेक्षा? तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मितू, ती माझी बायको आहे, तो ओरडून म्हणाला. याआधी तर तुला बायको म्हणून सांगायलाही तुला लाज वाटत होती. मग आता असं अचानक काय झालं की तुझं मत बदललं? काय आहे? काय एवढं त्यात गावंढळ आणि मूर्ख मुलीत? ती म्हणाली. माइंड युअर लँग्वेज मितू. मी नेहाबद्दल काहीही ऐकून घेणार नाही. त्याला खूप राग आला होता. काय प्रेमात वगैरे पडलास की काय तिच्या? नाहीतरी अशा मुलींना दुसरं येतं काय? आपल्या प्रेमाच्या जाळ्यात हँडसम मुलांना अडकवायचं आणि मग त्यांना फसवायचं, ती म्हणाली. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच आनंदने तिच्या खडकन कानाखाली वाजवली. आनंद, ती जोरात ओरडली. तुझी हिंमत कशी झाली नेहाबद्दल असं बोलायची? ती बायको आहे माझी, त्यामुळे इथून पुढे तिच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर मी विसरेन की तू माझी मैत्रीण आहेस. तो एवढं बोलून रागाने तिथून निघून गेला. पलीकडच्या कॉर्नरजवळ नेहा सगळं ऐकत होती. आनंदचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. तिनं डोळ्यातलं आलेलं पाणी टिपलं आणि ती आनंद पाठोपाठ बाहेर आली. मिताली मात्र तिथेच उभी होती. आनंद असं काही करेल याची तिला अपेक्षाच नव्हती. आधीच मागच्या वेळेस त्याने केलेल्या अपमानामुळे ती पेटून उठली होती. आता तर त्याने हात उचलला होता तिच्यावर. याचा बदला घेतल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती. मनाशी काहीतरी ठरवून ती डोळे पुसून बाहेर आली आणि सगळ्यात मिक्स झाली. बाहेर हॉलमध्ये म्युझिक चालू झालं होतं. सगळेजण छान गाण्यावर नाचत होते. आजी आजोबा, सगळी लहान मुलं नाचत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. थोड्या वेळाने छान रोमॅन्टिक गाणं चालू झालं. तसे सगळेजण कपल डान्स करू लागले. आजी आजोबा देखील हातात हात घालून नाचू लागले. आनंदनेही नेहाला डान्ससाठी हात पुढे केला. तिनेही अलगद त्याच्या हातावर हात ठेवला. मग त्याने हलकेच तिला जवळ ओढली आणि एक हात तिच्या पाठीमागून कमरेजवळ ठेवला आणि दुसरा हात हातात घेऊन दोघे नाचू लागले. तो मध्येच तिला आपल्याजवळ ओढत होता, बाजूला करत होता, फिरून फिरून पुन्हा आपल्या मिठीत घेत होता. ती त्याला डोळ्यांनीच नको नको करून खुणवत होती. लांबून मिताली हे सगळं बघत होती. तिला आनंदचा प्रचंड राग आला होता. ती आणि पियुष नाचत होते, पण आनंद आणि नेहाचं असं जवळ असणं तिला पाहवलं नाही.
आणि ती कोणालाही काही न सांगता तिथून गेली. थोड्या वेळाने पार्टी संपली आणि मग सगळेच आपापल्या घरी निघून गेले. आनंदने घरकुलमधल्या सगळ्यांचे आभार मानले, विशेष परब मॅडमचे, कारण हा सगळा प्लॅन त्यांचा होता. आनंदने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते, परब मॅडमकडे दिले आणि मग नंतर सगळ्यांना द्यायला सांगितले. तो दरवर्षी त्यांच्या बर्थडेला घरकुलमधल्या सगळ्यांना गिफ्ट द्यायचा. मग थोड्या वेळाने सगळ्यांचा निरोप घेऊन आनंद, वृषालीताई आणि नेहा घरी आले.